वसई विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी अजय पाटील यांची निवड झाली आहे। या निवडीनंतर त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे। मंगळवारी महापौरांनी दालनात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत शहरात सुरू असलेले विविध प्रकल्प व नियोजित प्रकल्प, पायाभूत सोयीसुविधा याबाबतचा आढावा घेतला। 3 फेब्रुवारी 2026ला अजय पाटील यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली, ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यावर भर देण्यात आला। याच पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौरांच्या दालनात महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली। यावेळी महापौर अजय पाटील, उपमहापौर मार्शल लोपेस, महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, नगरसेवक प्रफुल्ल साणे, प्रवीण शेट्टी, महापालिका उपायुक्त आणि विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी शहरातील पाणीपुरवठा, परिवहन सेवा, आरोग्य सेवा, सुरू असलेली रस्त्यांची कामे, उड्डाणपूल, रिंग रोड, दिव्यांग पार्क, बर्ड पार्क, संविधान पार्क, नाट्यगृह, क्रीडा संकुल, सॅटिस प्रकल्प, शहरात सीसीटीव्ही लावणे, स्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, स्मशानभूमी, विविध योजना, सांडपाणी प्रकल्प, समुद्र किनारे सुशोभीकरण अशा विविध कामांच्या संदर्भात चर्चा करत आढावा घेण्यात आला। सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची कामे चांगल्या प्रकारे मार्गी कशी लागतील यावर अधिक भर दिला जाणार असल्याचं महापौर अजय पाटील यांनी स्पष्ट केलं। याशिवाय जी कामे अपूर्ण आहेत ती कामे जलद गतीने पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केलं असल्याचं अजय पाटील यांनी सांगितलं आहे। वसई विरार शहरात महानगरपालिकेचे 9 प्रभाग आहेत। त्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आता निवडून आलेले नगरसेवक, माजी नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची प्रभागनिहाय बैठक घेतली जाणार आहे। त्यामुळे तेथील ज्या समस्या आहेत त्या सोडवता येतील असेही महापौरांनी यावेळी सांगितले। आज महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला। सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे अजय पाटील, महापौर, वसई विरार महानगरपालिका यांनी म्हटले आहे।